अधिक मासमध्ये पितरांची सेवा भाग्यवान लोकच करतील, चुकवू नका. आता नुकताच सुरू झालेला अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना किंवा मलमास असे विविध नावांनी ओळखल्या अशा या पवित्र महिन्याला 17 मे 2026 पासून सुरुवात झालेली आहे, तर तो 15 जून पर्यंत आहे. तर आपल्याला या अधिकच्या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे 100 पटींनी मिळत असते. म्हणून अधिकास अधिक असे जेवढे तुम्ही अधिक कराल तेवढ्याचे तुम्हाला अधिक फळ मिळणार आहे. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, म्हणूनच आपण पितरांची सेवा सुद्धा या महिन्यात करू शकतो. सर्पविधी, पिंडदान करत असतो. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण कुलदेवी, कुलगुरूची सेवा करू शकतो. या महिन्यामध्ये जप, दान, व्रत, पारायणाला विशेष असे महत्त्व आहे. तर या महिन्यामध्ये आपण पितरांची सेवा सुद्धा करू शकतो. आपण पितरांची सेवा करण्यासाठी पितृस्तुती स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला मिळून जाईल, ते पठण करायचे आहे. तुम्ही पंचमहायज्ञ करू शकता. पितृस्तुती स्तोत्र हे आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या आधी म्हणायचे आहे आणि ते वाचन झाल्यानंतर हातपाय धुवून नंतर आपण नित्य कर्म जे आहे ते आपल्याला करायचे आहे आपले. या महिन्यात जप, दान, व्रत, नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. अधिकास अधिक मिळते. तर या महिन्यात पितरांची सेवा केली तर पितृदोष ज्यांना असेल त्यांचा कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना, दान, धर्म आणि पितरांची सेवा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. हिंदू परंपरेत पितृऋण महत्त्वाचे मानले जाते आणि पूर्वजांच्या स्मरणाने घरात सुख समृद्धी वाढते. तर चला बघूया अधिक मासात पितरांची सेवा कशी करावी. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून देवघरात तुपाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करा. ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. यानंतर कावड्यांना अन्न द्या. हिंदू परंपरेनुसार कावडा हा पितरांचा दूत मानला जातो. तसेच गाईला भाकरी, कुत्र्याला अन्न आणि गरजूंना दान दिल्यास पितर प्रसन्न होतात असे मानले जाते. अधिक मासात भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीमद भागवताचे वाचन करणे हे शुभ मानले जाते. हा काळ आध्यात्मिक साधना आणि दानासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने अन्नदान केल्यास घरातील अडथळे दूर होतात आणि पितृकृपा लाभते अशी श्रद्धा आहे. तर आपल्या घरामध्ये अडथळे का येतात? कारण आपल्यावर पितरांचं काहीतरी ऋण असते. पितरांची न झालेली सेवा, आपण फक्त पितृ अमावस्येलाच पितरांची सेवा करतो आणि इतर दिवशी त्यांची काही सेवा करत नाही. म्हणून आपल्याला पितृऋण लागते आणि आपल्यावर आर्थिक अडथळे येत राहतात. पितृदोष हा खूप महत्त्वाचा मानला जातो. जोपर्यंत पितृदोष कमी होत नाही तोपर्यंत आपल्या आर्थिक अडचणी सुद्धा कमी होत नाही. म्हणून आपल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आपण पितृस्तुती स्तोत्र वाचन करायचे आहे. तर ते आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. ते जर रोज शक्य झालं तर ते रोज पठण करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग असे श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग असे म्हटले आहे. अत्यंत प्रभावी असा हा अध्याय आहे. यामध्ये मानवी जीवनाचे संस्कार हा अध्यायाचे वाचनाने अनेक लाभ मिळते. शारीरिक मानसिक अडचणी या अध्यायाच्या वाचनाने कमी होतील. अगदी छोटा असा हा अध्याय आहे. 6 ते 7 मिनिटांचा हा अध्याय. शक्य झाला तर दररोज याचे वाचन करा. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी थांबून जाईल आणि ह्या अधिकच्या मासामध्ये अधिकतम असे याचे फळ मिळते. म्हणून या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढे जास्त पारायण करणं होईल तेवढे पारायण करा. श्री स्वामी चरित्र वाचा, सुंदरकांड वाचा, जे तुम्हाला शक्य होईल, ज्याचे तुमच्याकडून वाचन, श्रवण, पठण करणं होईल तेवढे तुम्ही करा आणि अधिकास अधिक असे फळ प्राप्त करा. गरजूंना अन्नदान करा आणि गरजूंना अन्नदान केलं, ज्यांना गरज आहे त्यांना जर आपण आता अन्नदान केले तर त्यांचे मन सुद्धा तृप्त होते आणि आपल्या सुद्धा मनाला शांती मिळते. पितरांच्या नावाने सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता. पितरास मुक्ती आणि मोक्ष मिळतो आणि त्यांना तृप्ती सुद्धा मिळते. म्हणून पितरांच्या नावाने तुम्ही अमावस्येच्या दिवशी सुद्धा अन्नदान करू शकता आणि अधिकच्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांच्या नावाने सुद्धा अन्नदान करू शकता. तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही अन्नदान करा. पितृस्तुती स्तोत्र वाचन करा
त्याचप्रमाणे कावळ्यांना अन्न द्या, गाईला भाकर द्या, कावळ्यांना सुद्धा द्या. आणि आपल्या अधिकच्या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढे जास्त अन्नदान करणे होईल, जेवढे जास्त पारायण करणे होईल तेवढे करा. कारण ह्या अधिकच्या महिन्यामध्ये अधिकास अधिक असे म्हटले आहे. जेवढे जास्त तुम्ही या महिन्यामध्ये पारायण कराल तेवढे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. कारण ह्या महिन्याला स्वतः भगवान विष्णूंनी आपले स्वतःचे नाव दिलेले आहे. कारण त्याला मलमास अशुभ मानले जात होते, म्हणून त्याला भगवान विष्णूंनी स्वतःचे पुरुषोत्तम असे नाव देऊन त्याला असे पवित्र केले आहे. म्हणून हा महिना पवित्र मानला जातो. म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्याकडून जेवढे चांगले कर्म करणे होईल तेवढे चांगले कर्मे करा, पितरांची सेवा करा, आपल्या घरातील आर्थिक अडचणी संकटे दूर होईल. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचे पारायण करा, कारण त्याला पुरुषोत्तम योग असा आहे. हा छोटासा अध्याय आहे. आर्थिक, शारीरिक, मानसिक अडचणी आपल्या दूर होतील, म्हणून त्या अध्यायाचे पारायण करा. विष्णू सहस्त्रनाम वाचा. तुम्हाला शक्य होईल तर ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्राचा जप करा. रोज एक माळ तरी करा आणि विशेष अशी फलप्राप्ती मिळवा. म्हणून या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे चांगले कामे करा. अधिकास अधिक मिळते, 100 पटीने आपल्याला फळ मिळते. म्हणून या महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा करा, पितरांची सेवा करा. पितृऋण आपल्या कमी होईल आणि पितरांचे दोष आपल्यावर कमी झाले तर आपल्या आर्थिक अडचणी सुद्धा कमी होईल. आर्थिक अडचणी येणार नाही, आपल्यावर येणारे संकटही तिथेच थांबेल. म्हणून या महिन्यामध्ये सगळ्यात अशी सेवा करा. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या पूर्वजांच्या स्मरणाने आपल्या घरात सुख समृद्धी वाढते. म्हणून ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.